आहे। या कार्यक्रमासाठी आज आपले प्रमुख वक्ते आहेत रावण या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व प्रेरणादायी व्याख्याते म्हणजे इन्स्पिरेशनल साहेब। तर कार्यक्रमाची सुरुवात जे अध्यक्ष श्री नंदकुमार एक मिनिट बेंद्रे ना बेंद्रे धन्यवाद। एक मिनिट मनोज दादा शेंडे हे उपनगराध्यक्ष आहेत आणि त्यांचे शाखेला काय सदैव सहकार्य असतं, त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत। आज जे आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत माननीय शिवाजी तांदळे सर, हे आता परिचय द्यायची मला वाटत नाही गरज आहे, तरी सुद्धा त्यांचं थोडक्यात एक पुढे जातो आणि त्याच्यानंतर जे ठीक है, चलो ठीक है परत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि सातारा नगर परिषद सातारा यांच्या वतीने होणारा पहिला मराठी भाषा पंधरवडा महाराष्ट्रातील याचे वर्ष 14वे आहे आणि त्या 14व्या वर्षाच्या भाषा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे मित्र आणि प्रसिद्ध रावण या कादंबरीचे लेखक शरद तांदळे सर, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि आमचे मित्र मनोज शेंडे, शाखेचे मार्गदर्शक ज्येष्ठ विचारवंत किशोर पेडकेळ सर आणि शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य, समोर उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र माने साहित्यिक आणि इतर सगळे मान्यवर। 14 वर्षापूर्वी महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा साताऱ्यात सुरू झाला आणि त्याच वर्षी मराठी भाषा दिनही शासनानं जाहीर केला। 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस। किशोर पेडकेळ यांनी तो मराठी भाषा पंधरवड्याचं रचना तयार केली की 27 फेब्रुवारी ते 14 मार्च अशा कालावधीमध्ये मराठी भाषा पंधरवडा साजरा व्हावा। कुसुमाग्रजांची जयंती ते विंदा करंदीकरांचा स्मृती दिन अशा दोन महान लेखकांच्या जयंती आणि पुण्यतिथीचा योग साधून हा मराठी भाषा पंधरवडा आपण आयोजित करतोय। सलग 14 वर्ष एखादा उपक्रम सुरू ठेवणे, तोही भाषेचा, हे एक आव्हानात्मक कामगिरी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, हे सुद्धा मला या निमित्तानं अभिमानानं सांगावं। 14 वर्षापूर्वीची साताऱ्यातली परिस्थिती अशी होती की साहित्य चळवळ संपलेली होती आणि साताऱ्यात एक अशी व्यापक साहित्य चळवळ उभी राहावी या दृष्टीने शाहूपुरी शाखेची आपण स्थापना केलेली होती। शाहूपुरी शाखेची स्थापना करण्यापाठीमाग 2-3 उद्दिष्ट होते की साहित्य चळवळ सुरू व्हावी, महाराष्ट्रातले नामवंत लेखक, कवी आणि विद्वान व्यक्ती साताऱ्यातल्या लोकांना ऐकायला मिळावे, त्यांना भेटायला मिळावे, हा दृष्टिकोन ठेवून आपण हा भाषेचा उत्सव सुरू केलेला होता। 14वे वर्ष आहे आणि 14 वर्षामध्ये शाहूपुरी शाखेने वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वी केलेल्या आहेत। त्यामध्ये मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणात साताऱ्यात साजरा व्हावा या दृष्टीनं पहिल्यांदा प्रयत्न केले आणि आज अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, वाचनालयांमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात।
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शाहूपुरी शाखेने केलेले प्रयत्न साताराकरांना माहिती आहेत, तांदळे सरांना सुद्धा माहिती आहेत की आपण 1 लाख पत्र पाठवली, दिल्लीला जाऊन धरणे आंदोलन केलं, गडकरींपासून शरद पवारांपर्यंत आणि देवेंद्र फडणवीसांपासून राज ठाकरेपर्यंत सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन हा प्रश्न राजकीय पटलावर सुद्धा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. विभागीय साहित्य संमेलन घेतलं, युवा साहित्य नाट्य संमेलन घेतलं, समीक्षा साहित्य संमेलन घेतलं, सातारा साहित्य संमेलन घेतलं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सातारा नगरपालिकेला आपण नरेंद्र दाभोळकरांच्या नावाने एक सामाजिक पुरस्कार सुरू करायला लावला. यामध्ये सुद्धा शाहूपुरी शाखेचं योगदान आहे. बासी मर्डेकर यांचं मूळ गाव आपल्या सातारा तालुक्यात येतं, मर्डे येते, आणि या गावामध्ये यांचं असलेलं वडिलोपार्जित घर हे नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. ते घर सुद्धा आपण पुन्हा दिमागात उभं केलेलं आहे आणि तिथं त्यांच्या घराचं एका छोट्या स्मारकात रूपांतर केलेलं आहे. शाहूपुरी शाखेने केलेल्या ह्या ठळक गोष्टी आहेत. आता शेवटचा महत्वाचं म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावं या दृष्टीनं आपण पुन्हा एकदा अखिल भारतीय साहित्य महामंडळाला निमंत्रण दिलेले की 99 जे साहित्य संमेलन आहे ते साताऱ्यात झालं पाहिजे. आणि ती मागणी करताना आपण असं त्यांना म्हटलेलं आहे की पुण्यातून ज्यावेळेस साहित्य संमेलन बाहेर पडलं त्यावेळेस ते पहिल्यांदा साताऱ्यात झालेलं होतं आणि त्यामुळे परत जाताना पुण्याकडं ते साताऱ्यातूनच जावं अशी आपली मागणी आहे. आणि त्याला कदाचित महामंडळ सकारात्मक प्रतिसाद देऊन 99व्या वर्षीचं साहित्य संमेलन पुढच्या वर्षी साताऱ्यात होईल असा प्रयत्न आपल्या शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. कदाचित भविष्यात त्याला यशही येऊ शकेल. साताऱ्याचं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं किंवा पुण्याचं नातं हे आपल्याला माहिती आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जे पेशवे नेमले त्यानंतर पुण्याला महत्व वाढलं मोठ्या प्रमाणावर, कारण पेशवेनी पुण्यातनं कारभार बघितला. पण साहित्य परिषदेचा कारभार सुद्धा सातारकरांनी दिलेल्या जागेवर सर सुरू आहे. म्हणजे औंधचे जे राजे भवानराव त्यांनी ती जागा दिली. मालोजी राजेंनी 5 लाख रुपये त्या काळात इमारत उभे करण्यासाठी दिलेले आहे. साहित्य संमेलनाची बंद पडलेली परंपरा सुद्धा 20 वर्षानं साताऱ्यामध्ये ऍडव्होकेट दादासाहेब करंदीकर जे लोकमान्य टिळकांचे वकील होते त्यांनी सुरू केली. आणि नंतर मग नियमित 1905 ला साताऱ्यात साहित्य संमेलन झालं, मग 1906 ला पुन्हा पुण्यात झालं, मग नियमित साहित्य संमेलन होऊ लागलं. पण मागच्या 14 वर्षापूर्वीपर्यंत साताऱ्याला माहीत नव्हतं की साहित्य परिषद किंवा साहित्य क्षेत्रात सुद्धा सातारकरांचं काम मोठं आहे. आणि त्यामुळं ते काम सातारकरांनी केलेलं आहे हे सुद्धा सातारकरांना समजावं हा हेतू सुद्धा शाहूपुरी शाखेची सुरुवात करण्यापाठीमागे होता आणि तो आज यशस्वी झालेला आहे. शाहूपुरी शाखेच्या यशस्वी वाटचालीमध्ये सातारा नगरपालिकेचाही मोठा सहभाग राहिलेला आहे. साताऱ्यातली ही एकमेव नगरपालिका आहे की जी किंवा महाराष्ट्रातली ही एकमेव नगरपालिका आहे की जी साहित्य संस्कृतीला बळ देते किंवा साहित्य संस्कृतीचे कार्यक्रम सोबत करण्याचे करार करते. महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकांमध्ये असे कार्यक्रम होत नाहीत. हे एक साताऱ्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आजच्या शुभारंभाचा कार्यक्रम आपण शरद तांदळे सरांच्या हस्ते हा जाणीवपूर्वक ठेवलेला आहे. कारण 2 गोष्टीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा पंधरवडा आहे. तांदळे सर दिल्लीच्या संमेलनाला रेल्वेने गेलेले होते आणि रेल्वेच्या संमेलनाचे उद्घाटकच ते होते. त्यामुळे दिल्लीच्या राजधानीतून साताऱ्याच्या राजधानीमध्ये ते आलेले आहेत आपल्या निमंत्रणाला होकार देऊन. तांदळे सर हे वाचत गेले आणि वाचता वाचता लेखक झालेले. वाचता वाचता एखादा माणूस किती मोठा लेखक होऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शरद तांदळे सर. मराठीमध्ये पुस्तकं खपत नाहीत अशी एका बाजूला ओरड आहे आणि तांदळे सरांच्या आवृत्त्या त्यांच्या रावण ह्या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत आणि जवळपास 1.5 लाखाहून अधिक अधिकृत विक्रीचा रावणच्या आकडा आहे आणि पायरेटेड जी विक्री झालेली आहे ती 2 लाखाच्या पुढे. म्हणजे असे 3.5-4 लाख प्रती ज्या लेखकाच्या पुस्तकाच्या खपल्या गेलेल्या आहेत. असा लेखक आपल्या उद्घाटनाला मिळावा हे सुद्धा शाहूपुरी शाखेचं भाग्य आहे. शरद तांदळे सारखे मोठे लेखक आपल्याला मिळालेले आहेत. शरद तांदळे फक्त लेखक नाहीत
ते एक प्रकाशन संस्था सुद्धा चालवतात, कारण त्यांच्या कादंबरीला प्रकाशक मिळालेला नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वतःच प्रकाशन संस्था सुरू करून स्वतः ते लेखक झाले आणि आज अनेक लेखकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलेले. साताऱ्यात सुद्धा राजेश्री शहा, शुभांगी दळवी सारख्या लेखकांना त्यांनी घडवलेले किंवा त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेले, त्यामुळे त्यांना फार मोठ्या प्रकाशकांचा शोध घ्यावा लागलेला नाही. शरद तांदळेंची माझी ओळख आता आम्ही पुस्तकप्रेमी जो आमचा सगळ्यांचा समूह आहे त्यामध्ये झालेल्या साहित्य संमेलनात झाली, पण विचार इतके जुळले की आमची मैत्री झाली आणि शरद तांदळेंचा सातारकरांना भविष्यात खूप मोठा उपयोग होणार आहे हे मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. कारण आपण छत्रपती शाहू महाराज जे सातारचे राजे होते, महाराजे होते, शंभूराजेंचे पुत्र होते, त्यांच्याबद्दलच्या आठवणी, त्यांच्याबद्दलचं कार्यकर्तृत्व जागवण्याचा किंवा महाराष्ट्राला, देशाला शाहू महाराजांचं काम कळावं, समजावं आणि शाहू महाराजांनी काय इतिहास देशामध्ये निर्माण केला आहे हे समजावं, या कार्यामध्ये सुद्धा तांदळे सरांचं मार्गदर्शन, मदत आपल्याला भविष्य काळात होणार आहे. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं निमंत्रण तांदळे सरांनी स्वीकारलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. साताऱ्यात त्यांचं स्वागत करतो आणि माझं प्रस्तावित थांबतो. सूत्रसंचालक इतकं कौतुक करते की नंतर बोलणार दबावलं तरी बरं अजून माझ्या ते गडगड आलं नाही. ते प्रेम असतं की आपल्याकडे कोणी गेस्ट आलं त्याचं आपण कौतुक करतो, पण बऱ्याचदा असं होतं की कौतुक फार ओढून ताडून केलं का काय असं कोणाला भ्रम होऊ नये. कारण की मराठी माणसं पहिल्यांदा माप काढतात, नंतर आदर देतात. त्या गोष्टीला मी घाबरतोच. खरं तर आत्ताच सरांनी सांगितलं मी फार मोकळं बोलणार आहे, त्यामुळे काय भाषणात लय वगैरे नसते माझ्या, तो फॉर्मॅटही नसतो. आणि सर मी कंटाळलो भाषण, कारण भाषण म्हणजे मला असं वाटतं व्याख्यान माझा शब्दच मला आवडतो. कारण की मला पान फुले वाचते, एखादी बडबड करायची निघून जायची. मला असं वाटतं कधी थोडा वेळ मी बोलतो, नंतर कुणाला प्रश्न विचारायचे त्याच्यावर आपण बोललं तर बरं होईल, विचारांच्या आधार मला होत असतं. मध्यंतरी आता सरांनी सांगितलं विनोद कुलकर्णी सर आणि आमची काय फार जुनी ओळख नाही. सातारामध्ये एक कार्यक्रम होता, वाचन ग्रुप आहे त्यांचा, तसा मला मुलाखतीला बोलवलं होतं. आणि पहिलेच मला राग होता की जे लोक साहित्य परिषदेशी निगडीत असते ते फार ॲरोगंट असतात असं मला समजतं. पण ह्या माणसाला पाहिलं आणि भाषणात इतकं मोकळं बोलले ते, म्हणजे सगळ्यांचं ते भाषण केलं म्हणजे रेकॉर्ड होऊन ते एकदम महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने ऐकू असं. आणि ते इतकं कोरिलेट झालं की वाटलं हे माणूस आपला म्हणजे जेवढे कोणी विरोध कुलकर्णीला ओळखते ते म्हणले असते त्यांना अर्धा तास बोललं पडतं हे माणूस आपला. आणि आमची काही वेळात मैत्री झाली. त्यानंतर दिल्लीला साहित्य संमेलनाला गेलो, त्यावेळेस आम्हाला दिसला, पण आपल्या जवळच्या माणसाची आपल्याला किंमत नसते, बऱ्याचदा असं होत असतं. आणि ज्यावेळेस तो माणूस एखाद्या व्यासपीठावर असतो महामंडळाच्या, तिथं गेल्यावर त्याच्या भोवती जमणारा भोवताळून कळतं की माणूस किती मोठा. तिथं मी म्हणलं याला 2 मिनिटं बोलावं तर तिथं लगेच गायब झालं. आणि त्याच्या आधी त्यांचा मला फोन आला की सर मराठी साहित्य परिषद शाहूपुरी आहे, मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम तुम्ही येताल काय? भाषा गौरव दिन म्हणते की मला आता खाली कळालं मराठी भाषा दिन, राजा भाषा दिन एक मेला असतो. तर मी म्हणलं मराठी भाषा दिन आणि त्याला मी आमचा मराठवाड्याचं गाव ठरवून गेला नाही. आणि ह्याच वर्षी मराठीला अभिजात दर्जा मिळाला. त्यावेळेस आपण एखादा गावरान शब्द बोलायचो आणि ते उलट याला मराठीने बोलता येत नाही असं होऊ नये म्हणून मी टाळायचो. मागच्या वर्षी टाळाय कार्यक्रम याच्यामुळे, म्हणजे इंग्लिश कार्यक्रम आणि मराठी भाषेचे कार्यक्रम दोन्ही टाळायचे असं एक डोक्यात होतं. पण सर म्हणले नाही तुम्हाला आमंत्रण नाही दिलं त्यांनी मला, किंवा निमंत्रण नाही दिलं नाही, त्यांनी डायरेक्ट आदेश असं म्हणले ते 27 तारीख येतो यायचं. आता यायचं म्हणलं तर म्हणलं येतो. आणि त्या क्षणी झालं की चला जाऊ. मला वाटलं होतं की 4-5 जण असतील स्टेजवर, बरेच जण काहीतरी बोलतील, त्यांचं बोललेलं ऐकू आपण मग बोलू. माझाच नंबर पहिला लागला, परत पहिला नंबर आला सुद्धा लय वाईट असतो. आणि आज कार्यक्रमाला आलो. गेल्या आठवड्यात दिल्लीला मराठीला अभिजात दर्जा मिळाला, त्यानिमित्त मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घ्यावं असं ठरलं. आणि अभिजात दर्जा मिळाल्यावर काय फरक पडेल का काय, आपली भाषा सुधरेल का काय, आपल्या एखादा नवीन शब्द आठवण का काय, असं काहीच होणार नाही, त्याचं इंजेक्शन पण नाही. पण कुलकर्णी सरांचं ऐकल्यावर मला कळालं की अभिजात भाषा दर्जा मिळाला 500 कोटी रुपये मिळतील आणि ते पैसे मिळाल्यावर त्याचा वापर करता येईल. नाही पण भाषेचं काम आहे, आम्हाला काय पैसे पाहिजे असा जो थॉट आहे त्यांना सरांच्या त्या भाषणात फार मोठी चापरा करू की पैसे गरजेचे तेव्हाच भाषा ग्लोबल लेवलला जाईल. म्हणजे मी असं थोडं माझा काय एवढा अभ्यास नाही भाषेचा, पण
जगात 7 का 8 नंबरची बोली जाणणारी भाषा मराठी असं म्हणतात. 1 नंबरला इंग्लिश, स्पेन वगैरे, आणि मराठी साहित्य पहिल्या लिस्टमध्ये नाही जगात. म्हणजे भाषा बोलणारी सगळ्यात जास्त आहे. आणि मी ह्या विचारत होतो मग हे का वाढलं नाही, कारण की त्याला एक आहे की आपण ग्लोबलायझेशनला 92 पासून सुरुवात केली, ग्लोबलायझेशनच्या मागे लागलो आणि आता बोलता बोलता माझ्या तोंडाकडे 4-5 इंग्लिश शब्द खाली भाषण केलं. मी म्हणलं मीही लहानपणी लायब्ररीत होतो, ते मागचं मला म्हणला लायब्ररी नाही तू वाचनालय म्हणायला पाहिजे. म्हणलं माझी मराठी चांगली नाही दादा. म्हणजे आपण फक्त बऱ्याचदा चुका शोधताना आपला वेळ जातो आणि क्रिएटिव्ह काही बनवायचं म्हणलं तर आपलं नाकील होईल. माझंही मराठीच्या बाबतीत असं काही फार प्रेम वगैरे नव्हतं. म्हणजे मी म्हणतो ना की प्रमाण भाषा, मी एका भाषेत म्हणतो मला जी बोलता येते तीच प्रमाण आहे. काय व्हायची भाषा बदलिता येईना, बोलता येईल, सोडता येईल. आणि आमच्या मराठीतली भाषा जरा रफ आहे, टफ आहे, बोलण्यात येईल, नशीब आहे माईक वरण्यात 1-2 शिवाय निघतात तोंडात. इन जनरल भाषा आमच्याकडे. आणि आम्हाला वेळच होता कारण आम्ही आम्हाला मिक्स झाले लोक, अर्धी हिंदी येते आमच्या, एखादा शब्द हिंदी येतो. पण आम्ही ह्या जिल्ह्यातले, मी आता म्हणलं सर मला लायब्ररीची आठवण झाली. बऱ्याच जणांना आमच्या जिल्ह्याकडे, मी बीडचा आहे, आमच्या बीड जिल्ह्याकडे पाहून असं वाटतं की या लोक वाचित असते का नसते म्हणून. पण आमच्या जिल्ह्यात एक चांगली लायब्ररी आहे. विशेष म्हणजे आम्ही लहानपण होतो, मला किती खरं कुठे माहिती, पण आद्य कवी मुकुंदराज आमच्या जिल्ह्यात, आमच्या जिल्ह्यातले त्यांची समाधी तिथे ज्यांनी मराठी भाषेची सुरुवातच केली, पहिलं लिहिलं विवेक सिंधू. तर मुकुंदराजांच्या समाधीवर आम्ही लहानपणी गेलेलो. आमच्या जिल्ह्यात 2 कर्तृत्व मला फक्त तेवढेच सन्मानाने सांगता येते की मुकुंदराजांची समाधी आणि आमच्या बीडचे पहिले खासदार क्रांतिसिंह नाना पाटील. म्हणजे एवढा समग्र इतिहास असलेला आमचा जिल्हा आहे. पण गेल्या काही काळात आम्ही मायग्रेशन केलं आणि आम्ही पुण्याकडे आलेलो. तर लहानपणापासून एक गोष्ट होती की वडील माझं एक वाक्य सांगत राहायचे सारखं. आम्ही ग्रामीण बंदरवाडी नावाचं गाव आहे माझं. माझे वडील पहिली पिढी ज्यांनी खेडं सोडून तालुका किंवा शहराला आले, त्यातली बरीचशी जण तशी असतील की ज्यांनी खेडं सोडून शहरात आलेली पिढी. आणि त्या वाचत जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत. आणि त्या वाक्याने मला ही लायब्ररीत आलेला काय दिसलं माहिती, मला सुहास शिरवाडकर आठवलं, मला नारायण धारापाट. म्हणजे लायब्ररीत आल्यावर मला पटपट आठवले कारण त्या लायब्ररीत मी त्यावेळेस ती वाचली. शंकर पाटील त्यावेळेस आम्ही लायब्ररीत सगळं वाचायचो. आणि घरी वडील 2 पुस्तकं सारखं, एक असायचं चंपक आणि एक चांदोबा. मला असं वाटतं की मराठी भाषेला जी आपण म्हणतो की घाबरलोय आपण किंवा येणाऱ्या काळात मुलं इंग्लिश बोलतील, कॉन्व्हेंटला बोलेल, त्याचं कारण आहे आता चंपक आणि चांदोबा संपलेलं असं मला वाटतं. कारण की घरात आपल्या पुस्तकं नाही, आपण ठेवतही नाही, बऱ्याचदा तर रद्दी म्हणूनच विकलेली जातात. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस शब्दकोडे नावाचा एक प्रकार होता, आता तो पेपरमध्ये दिसत नाही किंवा कोणी सोडताना दिसत नाही. पहिले बस स्टँडवर लोक सोडताना दिसायचे, त्यांना 50 रुपये 100 रुपये प्राईज असायचे. आणि त्याच्यामुळे मला वाटायचं त्यावेळेस आमचा शब्दांचा विकास वाढला. माझ्या वडिलांना फार आवडायचं. आम्ही ग्रहशोभिका, मार्मिक, लोकप्रभा, चित्रलेखा हे आमच्या घरी लावलेले असायचे. आता आपल्या घरात तसं काही लावलेलं नाही, कारण सगळे साप्ताहिक मासिक सुद्धा डब खायला आले. कारण की आपण म्हणतो सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर एक वेगळंच लिटरेचर. पण येणाऱ्या काळात मराठी भाषा जर वाचायची तर ते 500 करोड रुपये मिळाले, तर ते सगळे ह्याच्यावर खर्च झाले पाहिजे. म्हणजे बघा आता लेख जे कोणी लेखक होते, आता मानेसर बनले खाली, सगळेच समीक्षकांसाठी लिहायला, सगळेच पुरस्कारांसाठी लिहायला, सगळेच मी किती विद्वान आहे हे दाखवण्यासाठी लिहायला लागले. त्याच्याने असं झालं की पुस्तक एक परिपेक्ष सोडलं. म्हणजे 200 समीक्षकांना पुस्तक पाठवलं, 10 पेपरला पाठवलं, 50 पुरस्काराला पाठवलं, ऍडिशन 300 छापा. आणि 300-400 वर्षभरात संपली मराठी मेले ही एक फार मोठी वेगळी आहे. टिपिकल चौकटीत पुस्तक राहते आणि एकमेकांचं कौतुक करणारी एक वस्तू तयार झाली. मराठी जाती गट तयार झाले, ग्रामीण शहरी फरक झाला, वेगवेगळे गट. आणि त्या गटागटांमध्ये मला वाटतं मराठी साहित्य विभाग आहे. किती चांगलं लिहिलं मराठी ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, बाहेरचं ट्रान्सलेटेड. मला असं वाटतं जोपर्यंत हे सगळं साहित्य एकत्र होत नाही आणि जोपर्यंत लेखक वाचकांसाठी लिहितात, मला असं वाटतं वाचकांसाठी लिहिणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. आणि बरेच जण असं म्हणतात की नाही वाचक कमी झालं, काहीच कमी झालं नाही. तर माझं राहून तर 1.5 लाख गेलंच आहे. मी आंतरप्रिनर लिहिले ते 1 लाख आणि आम्ही प्रिंट मारू करू. आणि विशेष म्हणजे सर 2 पुस्तकं मी एकाही पुरस्काराला पाठवली, एकाही पेपरला समीक्षा नाही, एकाही पेपरला बातमी नाही आणि एकही पुरस्कार. म्हणजे एक आहे त्याच्यावर मी आवृत्ती सुद्धा दिली, कारण मला ते आवडत नाही. कारण मी ज्यावेळेस आपण राष्ट्रीय पुस्तकं बघतो त्याच्यावर आवृत्ती विरुद्धी आणि झंझटच नसते. ही झंझट फक्त मराठी.
दुसरी आवृत्ती 300ची काढायची. मला पहिले असं वाटलं की 1000ची असते, पण तसा रूल नाहीये काही महामंडळाचा. 1000ची निघाली, आता 300ची काढलं. काही काही जण 50ची पीओडी काढतात अकादमीला पाठवायचे. हे सगळं मी पाहिलं. मला असं वाटतं की ही जी इंटरनल फसवापशी स्वतःलाच फसवत आपण दुसऱ्याला, तर मला असं वाटतं की पुरस्कार समीक्षक तोडून मराठी लिटरेचर पुढे सरकलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं, तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की भाषेच्या परिपेक्षात ज्यावेळेस आपण प्रवेश करतो आणि इकडे तिकडे बघतो, असं म्हणण्यापेक्षा भाषा ह्या विषयावर आपण बोलू. म्हणजे काही काही लेखकांचे पुस्तक मी आता वाचले सर, ते एक पुस्तक असं होतं की ते मला कळलंच नाही. मी म्हणलं मला इंग्लिश कळत नाही, पण ठीक आहे मराठी कळा, आणि ती इतका अवघड लिहिलं, मलाही कळाले फार विद्वान. पण मी म्हणलं हा मला गीत कळलं ना, म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिलं, तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं, सगळ्या विद्वानांनी सोप्या भाषेत सांगितलं. तू कोण आहे अमिताभ बच्चन? म्हणजे सांगायचं एक की मराठीवर प्रेम असावं, पण अवघड शब्द वाचकांसाठी जोपर्यंत आपण करत नाही. मी पण लिहिताना रावणच लिहिलं, कोणी पण लिहिताना आमचे याच्यात आहे पत्रिके देवाचंद जाधव, त्यांनी सुद्धा लिटरेचरात्मक पुस्तक लिहिलं. जो कुणी आपल्यातलं लिहितोय, जो कुणी लिहायचा विचार करतोय, तो एक वैचारिकच लिहायचं होतं. वैचारिक तरुणांसाठी मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या लहान मुलांसाठी आपण काहीच लिहितो, आणि लहान मुलांसाठी जे लिहितात त्या पुस्तकाची निर्मिती मूल्य सुद्धा परवडत. म्हणजे सर तुम्ही सांगितलं तमिळनाडू सरकार पैसे देते पुस्तकाची, पुस्तक झालं आपलं कॉमिक्स बनवायचं, म्हणजे शिवाजी महाराजांचं कॉमिक्स बनवायचं म्हणलं तरी आपण दोनदा विचार करतो. पण आपल्याला बाल साहित्यावर जास्त लक्ष घालावं लागणार आता, तर त्याचे पडसाद 20-30 वर्षानंतर मराठी साहित्यावर जास्त पडतील. कारण की आपल्याने काही भाषा वाढणार नाही, संपणार नाही. आपण नुसते वाहक आहे, म्हणजे पुढच्या पिढीकडे. पण पुढच्या पिढीने घ्यायचं सोडलं की म्हणजे नाही मला अलेक्झांडर पाहिजे. म्हणजे एक साधं सिंपल आहे. माझ्या मुलीला मी म्हणलं राजेश्वरी युट्यूब बघ म्हणलं, आम्ही त्यावेळेस शक्तिमान बघायचो, आम्ही ते शक्तिमान काढून दाखवतो कार्टून. तिने असं पाहिलं म्हणले बाबा तुम्ही हे बघायचं म्हणूनच इंजिनियर झाले, आणि तुम्ही इंजिनियर झाले म्हणूनच तुम्हाला नीट काय कळलं. मी म्हणलं म्हणजे कारण ती त्या वयात त्या पब्लिक बघायची, ती त्या वयात तो काय डोरेमॉन बघायची. म्हणजे लहान लहान मुलं आपण डिव्हाइस देतो हातात, टीव्हीवर ते मालिका बघतात, ते जे निर्मिती मूल्य हे जागतिक लेवलचं बघतात. त्यांचे डोळे कोणत्या रेंजचे आहेत आता? जागतिक रेंजचे. थोडा मोठा झाला की तो नेटफ्लिक्सवर आहे, अमेझॉनवर आहे, कोणतं प्रॉडक्ट बघतो जो जागतिक लेवलला मान्यता प्राप्त. म्हणजे त्याला आता आपल्या मराठी मालिका फक्त वयस्करांपुरत्या राहिल्या. एखादा तरुण मराठी मालिका बघू शकत नाही. 4 वेळेस असं केलं कसं बघ. म्हणजे सांगायचं एक की आपल्या लहान मुलांचे डोळे जर इंटरनॅशनल झाले, त्याची बघण्याची समजण्याची वृत्ती जर इंटरनॅशनल झाली असेल, तर तुम्हाला जे बाल साहित्य बनवायचे ते सुद्धा इंटरनॅशनल क्वालिटीचं बनवावं. मग त्याला आपण सगळं निर्मिती मूल्य होतं, निर्मिती मूल्याचाच विषय. कारण की आता तुम्ही बघा, मुलीला माझ्या घरात पुस्तक आहे, आमच्या घरात लायब्ररी, तिच्यासाठी पण लायब्ररी, तर वडिलांनी तो वारसा मला दिला, मी मुलीला द्यायचं ठरवलं. तिच्याकडे अर्धी पुस्तकं इंग्लिश आहे, आणि मग त्या स्टोऱ्या कोणत्या आहेत? ब्युटी अँड द बीस्ट, पुस्तक ब्युटी अँड द बीस्ट. एक राजकुमारी घोड्यावर पॅलेस आहे. म्हणजे त्या लहान मुलांना स्टोऱ्या कोणत्या आहेत? त्या मुलीला आताच कळायचं की आपल्याला राजकुमार पाहिजे. अर्ध्या स्टोऱ्या आहेत अशा. मला असं वाटतं की महाराष्ट्र मी काय मला फार समजलं किंवा मी फार जाणता असं नाही, पण सांगितलं फुले असतील, राष्ट्रपतीची जाव असते, किंवा शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, सावरकर असतील, टिळक असतील, सगळेच ज्यांना पण आपण महापुरुष, त्यांना काय आपण कुठल्या बंधनात विचारधारेत अडकवायचं नाही. ही सगळ्या महापुरुषांची पुस्तकं इंटरनॅशनल क्वालिटीची बनवण्यात प्रकाशन संस्था बंद पडल्या का, कमी पडल्या का? आपण म्हणू की नाही मराठीचं तसं आहे. मग इथं सॉफ्टवेअर इंडस्ट्री सगळ्यात मोठी. तसं पाहिलं अख्खा देश मराठीकडे पाहतो. म्हणजे मराठीला अभिजात दर्जा मिळाला, पण छत्रपती ती भाषा बोलायची ते सगळ्या भारताच्या आदर्श. बाबासाहेब आंबेडकर कसं झालेलं ते मराठी बोलायचे. फुल्यांनी सगळ्या स्त्रियांना स्त्री शिक्षणात आणलं, ते मराठी बोलायचे. एवढा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य लढ्यात आपलं एवढं योगदान नाही. टिळक असतील, सावरकर, सगळीच लढाई एज्युकेशन मध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, सगळीकडे आपण पुढे. नवीन निर्मिती पुस्तकांची करण्यात आपण कुठं कमी पडलो का, असा मला विचार कर. मला काय कळायला, कारण की माझ्या मुलीसोबत
मी तिच्यासोबत बघतो, तिची इंग्लिश पुस्तकं बघतो. त्यांची ते पुस्तक आहे मॅजिक ऑफ गिव्हिंग, एवढं पुस्तक आहे, 300 रुपयाचं. आता पुस्तकाला पान आहे 20च कलरची पान. आणि त्याच्यात काय विषय दिलाय की दिल्याने किती मजा येते. आणि छोटं त्या माकडाचं चित्र आहे त्याच्यात. इतक्या मॉरल स्टोऱ्या माऊलीच्या वयापासून तर गाथेपासून ते इतक्या वय आहे, त्यांचं आपण इंटरनॅशनल लेवलला न्यायला कमी पडलो का नाही. मराठीत दिसतच नाही, त्याला काही अर्थ नाही. मराठी 200 वर्षापूर्वी आटके पार गेले. आता सिलिकॉन व्हॅलीत आपले महाराष्ट्रातले लय मोठे पोरं, म्हणजे आपण ते म्हणू शकत नाही की आपण मराठी कमी पडलो. हे जो व्हिजन, ज्याला आपण व्हिजन म्हणतो, त्याच्याला दृष्टी म्हणतो, ती द्यायला कुठं कमी पडली. कारण मी असं म्हणतो प्रत्येक मंत्री भारतात वाचल तर वाचाल, काय वाचलं पाहिजे कोणी सांगितलं, तसंच हे झालं पाहिजे असं नाही वाटत. पण ऍक्शन कोणी घेत नाही. तर मी असा विचार केला की न्यू करताना की अशा लेवलचं काम आपल्याला सुरू करता येईल का, अशा लेवलचं काम आपल्याला भविष्यात बघता येईल का, किंवा असं कुणी लिहितंय त्याच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभा राहू शकता येतं का. कारण मी काय फक्त लेखक नाही, मी काय फक्त प्रकाशक नाही, तर मी एक उद्योजक. म्हणजे आपण सगळ्या याच्यात CSR फंड वापरतो, पण प्रकाशन संस्थेत कोणी CSR वापरत नाही. लायब्ररीसाठी कुणी आता CSR वापरायच्या विचारात आले तर मला असं वाटतं की जोपर्यंत हे समृद्ध होत नाही, म्हणजे मला असं वाटतं की वाचन संपलं. आता सगळे सोशल मीडियावर, सगळे व्हॉट्सअपवर, सगळे फेसबुकवर आहे, आणि सगळं आता Amazon Kindle सारखे डिव्हाइस झाले, म्हणजे वाचन संपलंय. अमेरिकेत ज्यावेळेस मी पाहायला गेल्या वर्षी की Amazon Kindle अमेरिकेत आलं, युरोपमध्ये आलं, तर त्या लोकांची त्याची बूम अशी होती Amazon Kindleची, त्या डिव्हाइसची अशी स्ट्रेट वाढ त्याची, आणि पुस्तकं विक्री कमी झाली. पण लॉकडाऊनच्या आधी 2 वर्ष 1 वर्षापासून ती Amazon Kindle डाऊन झाले, आणि आता पुस्तकांची विक्री वाढली. म्हणजे आता अमेरिकेची लोकसंख्या आपल्यापेक्षा किती कमी, माझ्यामध्ये 2/3 असेल, म्हणजे 30 कोटी, 35 कोटी. युरोपची किती असेल 30 कोटी. विक्री पर प्रॉडक्ट नुसार अमेरिका जगात एक नंबर, त्यांच्याकडे जगातले सगळे डिव्हाइस, म्हणजे ते कुठेही वाचू शकतात, ऐकू शकतात. तरी आज विक्रीत अमेरिका 1 नंबर आहे, नंबर 2 ला युरोप आहे, फ्रान्स 2 नंबर, ब्रिटन 3 नंबर आहे. म्हणजे जसं ते इंडस्ट्रियलाइज्ड मध्ये पुढे आहे, टेक्नॉलॉजी मध्ये पुढे आहे, तसंच ते पुस्तक घेण्यात आणि विकण्यात सुद्धा नंबर येते. म्हणजे मी तर म्हणतो की विकसित कधी होतं, 1 नंबरला गेलो. आपले ते बरेचसे जण असतात की जेव्हा त्यात वाचन वेळ मिळत. मग मी जगातल्या सगळ्या सक्सेस स्टोऱ्या बघत असतो. मी ह्या आता निरीक्षण फेजमध्ये की जगात काय चाललंय, आपण काय करतोय, काय चाललंय. त्याच्यात मला असं दिसलं इलॉन मस्क जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस, बिल गेट्स 2 नंबरचा आहे, जेफ बेझोस 2-3 नंबरचा आहे. ही सगळी दिग्गज लोक, हजार करोडच्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या, म्हणजे दिवसाला 10 कोटी रुपये खर्चू शकत एवढं ह्या लोकांची ताकद आहे. नुसतं खर्चायचं नाही करायचं किंवा काम करतो, तरीही लोक आठवड्यात 2 पुस्तकं वाचतात. आपल्यातलं वाचन कमी झालंय का. आपण जे म्हणतो विकसित होणं म्हणजे रस्ते गाड्या नसते, पहिले मेंदू विकसित व्हायला पाहिजे, आणि मेंदू विकसित होण्यासाठी पहिला मार्ग आहे ते म्हणजे वाचन. सगळ्यात सोपा. आपण आजही पुस्तकाला ज्ञानाचा स्रोत म्हणतो. गेल्या काही कालखंडात काही नाही लागले ते खायचे मोठा प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला एक सवय की पुस्तक दिसलं पाहायला लागलं त्याच्या पाया पडतो, पुस्तकाला आपण खराब म्हणत नाही. पण ही आता वेळ आली की जे खराब आहे त्याला खराब म्हणावं लागणार, कारण त्याने काय होतं चांगलं काही निर्माणच होणार नाही. कारण की सगळ्याला कौतुक पाहिजे, टीका कोणाला सवय. मला असं वाटतं की मराठी लोकांनी फक्त कौतुकाची गोड न करता एखाद्याला चांगलं ढोकलं पाहिजे, लिहिणं बंद करणं पाहिजे. काही जणांना तर लिहिणं बंद कर असं म्हणलं पाहिजे. आणि मला बरं म्हणते सर मग काय लिहिलं पाहिजे. एक हजार मी फेसबुकला प्रश्न टाकला, सक्सेसफुल लेखक कोण आहे सक्सेसफुल. ज्याला जास्त पुरस्कार मिळाले तो सक्सेसफुल, ज्याचं जास्त विकले गेले तो सक्सेसफुल. नेमकं सक्सेसफुल कोण. आणि मला 1-2 जण मला टॅग केलं, पॉप्युलर जोरात चालू. आणि मग मी ते खाली कमेंट दिली की म्हणलं यशस्वी लेखकाने स्वतःला कधी समजावं, स्वतःच लिहिलेलं पुस्तक त्याला वर्षात 4 वेळेस स्वतःलाच वाचावं वाटतं. ही पहिली आठ. की बरेचसे लेखक असे की ते लिहितात परत आयुष्यात ते ओढून ते पुस्तक ते वाचत नाही, कारण त्यांना माहित असतं हे रिपीट वाचण्यासारखं नाही. तर मला असं वाटतं की तो यशस्वी लेखक की ज्यांनी लिहिले त्याला परत परत वाचायला आवडते. आणि असं लिहिण्यासाठी काही जण तर कुलकर्णी सर डायरेक्ट लेखक लिहितात. मराठी भाषा कुठे डॅमेज झाली सांग, डायरेक्ट लेखक. म्हणजे मला लेजर भेटलेला असं, म्हणून मला ते स्पष्ट दिसते. मला वाटतं सर काय नाही, मी आता लिहितो. मला एक जण भेटला होता संभाजीनगरला, सर हे पुस्तक लिहिलं सर, एक फोटो प्रकाशन करायचं काय. अरे म्हणजे छान लिहिलं, वाचलं काय आधी. म्हणलं काय नाही सर, काय सध्या 3rd इयर नाही, वाचन काय होत नाही, पण लिहिण्यासाठी बरा वेळ नाही म्हणलं सर ते डोक्यात होतं लिहून काढ. ठीक आहे म्हणलं याच्या आधी काय वाचलं.
मला काय नाही सर, मला डिग्री झाल्या सुरू करायचं. अरे मग तूच वाचलं नाही तर मी तुझं पुस्तक कशाला वाचतो? तर तूच वाचत नाही तर मी म्हणतो यशस्वी लेखक किंवा लेखक असण्यापेक्षा महत्वाचं आहे आपण वाचक किती आहोत. आणि मला तो अजूनही लेखक असण्यापेक्षा मी स्वतः लेखक म्हणूनच घेत नाही, कारण काय स्वतः मी प्रयोग केला, स्वतःला काय वाचायला आवडतं ते लिहिलं, ते लोकांना आवडलं. तर मी एक चांगला वाचक आहे आणि लहानपणापासून वाचतो, आजही वाचतो. तर मला असं वाटतं की लेखक म्हणून घाई करण्यापेक्षा वाचक होण्याची आपण घाई करावी. कारण की आपल्या घरात जोपर्यंत नाही का, मला एक प्रश्न आता सातारा ते बनवून सांगतो की संभाजी महाराजांना सिंहाचा जबडा फाडताना आपल्याला मजा वाटते बघायला सुद्धा, सिनेमे पण भारी वाटते, पुन्हा टीका म्हणून नाही, पण व्हिज्युअलाइज मध्ये संभाजी महाराज बुद्धभूषण लिहिताना किंवा वाचताना दाखवले असतात जास्त आनंद झाला असता. कारण की वयाच्या 32 वर्षात एवढ्या लढाई लढल्या, पण त्याच वेळेस 16-17 भाषा येणं, बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिणं, अजून एक ग्रंथ लिहिलं तुम्हाला लक्षात येईल, तो एक ग्रंथ लिहिणं त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे त्याच्या आधी त्यांनी सगळे पुराण वाचणं. आणि हे सगळे वाचण्या लिखाणाची प्रोसेस संभाजी महाराजांच्या वयाच्या 32 मध्ये जर झाली असेल तर त्याच्या मागे छत्रपती शिवराय असतात की पहिले तू हे वाच, पुराण वाच, तुला गुरु दिला, तू लिही, म्हणजे तुझ्या हातात पेन दिला असेल, तू लिहायला तर त्यांनी वातावरण तसं तयार केलं असेल. ज्यावेळेस आपण छत्रपतीला मानतो तर छत्रपतीचा आदर्श घ्यायचा म्हणजे शाहिस्ते खानला आपलं घरापर्यंत राहतात. लिहिण्यासाठी वाचनासाठी मुलाला घरात वातावरण तयार करणं. संभाजी महाराजांकडून आदर्श घ्यावा आपला वाचनातला आणि लिखाणातला पहिला आदर्श कोण असेल तर ते संभाजी महाराज मला असं वाटतं. तर त्या दृष्टीने जर ते पेनेट्रेट झाले आणि प्रत्येक घरात, म्हणजे मी आता खाली बोलताना म्हणलो की रामदासांचं दास बोध, तुकारामांची गाथा, शिवचरित्र, आंबेडकरांचं लहान फुलांचं साहित्य, टिळकांचं गीतारस, हे सोडले परत मराठी भाषेत एकही वळण्याची गरज नव्हती. एवढं मोठं नॉलेज त्यामुळे जर हे सगळं आपल्याकडं असताना परत आपण लिहितोय, परत आपण नवीन काही वाचतोय, मग आपण मेंदूने पहिल्यापासून आपण घेतो, म्हणजे जे आपल्याला वारसाने मिळालं ते पुस्तकं सुद्धा आपल्या घरात नसते, ते सुद्धा आपण वाचत नाही आणि आपण मराठी भाषेचा गौरव करायचं म्हणतो. मला असं वाटतं की ही सगळी पुस्तकं आपल्या घरात असली पाहिजे. आपल्या घरात जसे देवघर असते, शोभेच्या वस्तू असतात, कोणी कौतुक केलेल्या ट्रॉफ्या असतात किंवा चांगला टीव्ही असतो, तशी घरात जोपर्यंत घेतली आपली होत नाही. आणि जेव्हा सार्वजनिक वाचनालय बंद होती, काय होतं सर, सार्वजनिक वाचनालय का चालू आहे? कारण लोक पुस्तक घेत आहेत. ज्यावेळेस प्रत्येक घरागणीच लायब्ररी होईल आणि लोक इथे घेण्यापेक्षा डायरेक्ट विकत घ्यायला तुमच्याकडे येतील आणि ह्याचा मॉल होईल. मला असं वाटतं की तोपर्यंत मराठी भाषा फार, कारण की अमेरिकेत जाऊन मराठी बोलण्यात मजा नाही, इथं पुस्तकं घरोघरी आली पाहिजे अशा मताचा मी. माझाही मराठी भाषा म्हणजे मला तर मी आता खाली बंदच सर, मला गेल्या वर्षी कळालं मराठी भाषा गौरव दिन असतो. त्याच्यात पण आपल्या कोणतरी बोलवड भाषेसाठी अशी कधी अपेक्षा नव्हती. पण एक गोष्ट आहे की डेडिकेटली आणि आपल्या मनात इच्छा असेल तर कोणीही लेखक होऊ शकते, कोणीही वाचक होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की येणाऱ्या पिढीला आपण काय वारसा देणार आहे हे फार महत्वाचं आहे. माझा बाप मजरवाडीत होता, फार डोंगरात गाव आहे, वडिलांनी एक गोष्ट कळाली ती माझ्या त्यांनी गेली. आपण आपल्या पुढच्या पिढीत म्हणत नाही की हजार जणांना इन्स्पायर करा, पण घरातल्या 1-2 जणांना जरी आपण इन्स्पायर करू शकतो, घरात वातावरण तयार करू शकतो, तर निश्चित मराठी भाषेचं बर्डन ही वाढेल कशी, तिचा गौरव कसा होईल याचं तडपण आपल्याला येणार नाही. आपण ते सगळे मिळून पेनिट्रेट करू. नाहीतर अमेरिका हा देश आहे, असा जेवढं सांगतो थांबतो, अमेरिका असा देश आहे की जो स्वतंत्र झाला 300 वर्षापूर्वी. आज याचे कित्येक जणांचे नातेवाईक अमेरिकेत असतात. मॅडमची पण मुलगी आहे, शहा मॅडम, कौतुक आहे आपल्याला. माझी मुलगी सिल्कर झाली, माझा मुलगा अमेरिकेत, युरोपमध्ये. इथं काही मार्केटच नाही. इथं सोन्याला फुरलेली जमीन तरी पण इथं मार्केटच नाही. तर असे आपला विचार येतो. तीच अमेरिका 17व्या शतकात परेशान होती. यार आपल्या देशात इतिहासच नाही, आपल्या देशात इतिहास नाही, आपल्या देशात लिटरेचर नाही. पुढच्या पिढीला इन्स्पिरेशन काय द्यायचं, काही तर सांगावं लागेल. म्हणजे आपण आता काय सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. 16व्या शतकात झाली आपल्याला हिस्ट्री आहे ना, सोनेरी हिस्ट्री आहे. सांगायला गेलं तर 5000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी हिस्ट्री आपल्याला सांगायला कथानक आहे, उपकथानक आहे, प्रेरणादायी स्टोरी. अमेरिका परिषद झाली आपल्याला काही एक आपणच माहिती घेतली. म्हणजे ह्या भूमीला काही इतिहास नाही, पुढच्या पिढीला काय वारसा द्यायचा हा प्रश्न तिथल्या विद्वानांना पडला. आणि ते म्हणजे पुढच्या पिढीला कसं मोटिवेट करायचं असा विचार करून त्यांनी लिटरेचर आणि इन्स्पिरेशनल कॅरेक्टर्स तयार केले. म्हणजे शक्तिमॅन, हे मॅन, सुपरमॅन, हे सगळे लहान मुलांसाठी ते सगळे कॅरेक्टर्स आहेत. ते लहान मुलांना सांगते की मदत कशी करायची,
हेल्प कशी करायची, दुसऱ्याला मदत कशी, हे सगळे गुण त्या कॅरेक्टर्स मध्ये त्यांनी लिहिले ते टीव्हीवर आणि कॉमिक्सच्या माध्यमातून आहे. आपल्याकडं असे कॅरेक्टर बाय डिफॉल्ट आपल्याला मिळाले नाही का. फुकट मिळालं पाणी, फुकट मिळालं ऑक्सिजनची आपली किंमत नसते, तसं फुकट मिळालं आपल्याला जो वास आहे. तर ह्या वारशाचं इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. शाळेत पाठ्यपुस्तकात न राहता पॉप्युलर आर्ग्युमेंट्स मध्ये कधी येतील, म्हणजे त्या मुलांना ती पुस्तकं घ्यावी वाटतील कशी. कारण आपल्या प्रकाशन संस्थेची पुस्तकं बऱ्याचशा अशी असतील की बघितली कीच नको वाटते, कारण की त्यात जो चित्रकार असतो ते तिसरंच काहीतरी असतो नाही. ते खूप छान झालेलं आहे आणि ते यांनी काढलेलं आहे. पण ते कळत नाही, सरळ सरळ भाषा आपण वापरत नाही. हे जर आपण केलं पुढच्या पिढीचं भाषा निवडली, मला वाटतं तोच खरा गौरव असतात. आणि मी काय दिसतं मला बाबुले मामांना निश्चित सर 4-5 वर्षात तुम्हाला मी एक प्रयोग केला दिसेल आणि त्याच्या कार्यक्रमात तुम्हाला बोलवलं. तुम्ही मला इथं बोलवलं खरं मला सन्मान आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की आपण त्या स्टेजवर येऊ. प्रोजेक्ट खूप नाही मला मेरा काही समज असं डोक्यात नव्हतं माझ्या सांगायचं. रावण वाचायचं असं नव्हतं. कारण असं आहे की मी मग अशी सांगितलं लायब्ररीत खूप काही वाचलं. माझ्या वडील मला पुस्तकाला पैसे द्यायचे, पुस्तक आणून पण द्यायचे, म्हणजे तेवढे वडिलांनी खूप काढलं. आणि ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला गेलो संभाजीनगरला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेकॅनिकल केलं, तिथं गेल्यावर पहिल्यांदा कास्ट तेव्हा प्रत्येकाला 12वी ऍडमिशन डिग्री झाल्यावर त्याला आपण कोणत्या गटात, कोणत्या जातीत आणि कोणत्या महापुरुषाला मानायचा. जातीहूनच येतो ना पहिला महापुरुष, पहिला आदर्श. तर त्या याच्यात मी होतो आणि त्याच्यात मग उत्तर भेटलं मला बाबासाहेब आंबेडकर वाचले का? मला म्हणलं नाही वाचायचे फुले वाचले. अरे नाही फुले. कोणी म्हणलं नाही नाही मार्क्स वाच मार्क्स. मग मार्क्स घेतला. म्हणजे कंटिन्यूस इनकमिंग चालू होती, त्याचं कुठं आउटपुट होत नव्हतं. डिग्री झाल्यावर पुण्यात आलो त्यावेळेस मी म्हणलं हे फुले शाह आंबेडकर काही नाही, भारत नाही. आता एक नवीन जगातलं लिटरेचर आपल्याला वाचायचं आणि मग ते होतं श्रीमंत तू होणारच. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार, सिक्रेट्स, रिच डॅड पुअर डॅड असले बरेचसे पुस्तकं संपर्कात आले. सेल्फ हेल्प म्हणते त्याला, ती सेल्फ हेल्प होत नाही काय नाही, ते मृगजळ. म्हणजे मी तर म्हणतो की सेल्फ हेल्पचे पुस्तक वाचू नये. सक्सेसचं नाही, अपयशाची पायरी, यशाची पहिली पायरी अपयशी. यशाची पहिली पायरी अपयश, अपयशी यशाची पहिली पायरी. मी म्हणतो सेल्फ हेल्प ही अपयशाची पहिली पायरी. ते पुस्तकं काहीच वाचू नये, ते वाचण्यात वेळ गेला. आणि एक असं झालं की 2011ला वडील वारले. वडील वारल्यावर आमच्या घरात गरुड पुराण लावलं. 13 दिवस आमच्याकडे पद्धत, 13 दिवस गरुड पुराणाचं वाचन. आता गरुड पुराण वाचताना ती महाराज सांगायला वैतरणी नदी होती, तो नचिकेत होता, तोच गेला स्वर्गात, त्यांनी सगळं बघितलं, वापस आलं, तिकडं लई जे असतं. आणि वडिलाचा आत्मा. मग मी सेम त्याला मला आठवते 14-15 सप्टेंबर असं मी वापस आलो. नेर्लेकरांची माझी फार चांगली संबंध. मी लगेच म्हणलं राम, रावण, विमानशास्त्र हे शब्द ज्या ज्या पुस्तकात आहेत ते सगळे पुस्तक काढा, मी घ्यायला येतोय 11-12. गेलो तर त्याने मला लई मोठ्या कादंबऱ्या, 4 कादंबऱ्यात राहणार त्याच्या आधी. एक कादंबरी फार कॉमेडीचे 3, म्हणजे खरं तर त्या कादंबऱ्याने मला इन्स्पायर केली, कारण ती कादंबऱ्या निवळ कॉमेडी होत्या. आणि त्या वाचल्या, वाल्मिकी रामायण वाचलं, विमानशास्त्र वाचलं. आणि घरी ज्यावेळेस बसलो तर म्हणलं चंगेज खानावर एवढं छान पुस्तक आहे, सिकंदरवर पुस्तक आहे, औरंगजेबावर शाहिस्तान एवढी भारी. भारतीय परंपरेतला सगळ्यात मोठा खंड आहे ते वेदांचा पंडित आहे. वाल्मिकी रामायण वाचता वाचता मला कळलं त्याच्यावर कादंबरी व्हायला पाहिजे, एक पुस्तक पाहिजे असा विचार केला. माझी बायको म्हणली दुसऱ्या शांत शिकवणं म्हणजे असलं तरी आपल्याला 60 मार्केट पराठी. आणि मला एकदा म्हणला सर रावण कोणत्या प्रकारात येते साहित्याच्या? मला 2च माहिती, गद्य आणि पद्य. बहुतेक ही गद्य असणे शक्यता, म्हणजे इतकं बेसिक ज्ञान. पण स्वतःला आत, म्हणजे मी तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट कुठली आपण मी लेखक नव्हतो, पण आतलं इंट्युशन जर म्हणत असतं की मला हे करायचं तर 100% वर्ष मला इतक्या जणांनी रिप्लेस केलं. आता कोण वाचते? आमच्या गेट सुविधी दिलं होते, 60-60 लाखात 2 टेंडर होते. मला म्हणायचं घ्या, मी म्हणत नाही मी पुस्तक लिहितो म्हणत. अरे मागं झाला काय, पैसे कमवायचे दिवस आहे, नाव झालंय आणि लिहितो. पण काय लिहितो? म्हणलं रावण. अरे किमान राम तर लिहायचंच आहे ना तुला, तू लिहायला रावण म्हणलं. कोण वाचलं नाही म्हणलं. काय तुझा अभ्यास काय सांग मला? ते म्हणजे असं कॅबिनमध्ये काय अभ्यास म्हणलं काय ना आता सुरू घरात कोणी लिहिलं म्हणलं 10वी किती मार्केट म्हणलं 60. आणि तू लिहिणार आणि आम्ही वाचायचे. काय बोलायला हे आपले टेंडर नाही म्हणलं सर प्रयत्न करायचा, आलंय मनात तर करायचं असं म्हणून 6चे 1 वर्ष 1चे 2, 2चे 3, 3चे 4. तर त्यावेळेस मी 13-14 रामायण वाचले. आणि मी आता एवढं कॉन्फिडन्स सांगतो
ज्या ज्या पुस्तकात रामन रावण लिहिल्याचे मराठीत उपलब्ध आहेत सगळे पुस्तक आहेत माझ्याकडे. जवळपास 750 पुस्तकं वाचली गेल्या 4 वर्ष. आणि कादंबरी छोटी दिसते म्हणजे 400 पानं लिहिणं हा इझी टास्क आहे, पण वाचन ते समजून घेणं हा अवघड टास्क केला. आणि माझं आतलं मन म्हणत होतं की लोकांना आवडलं, कारण की मी मगाशीच म्हणलं नाही आपलं लिहिलं आपल्याच नाही आवडलं का, तर आपलं आपल्या पुस्तकावर प्रेम असावं. जसं आपल्या अपत्यावर असतं तसं प्रेम जर ठेवलं तर ते लोकांना आवडतं. पुस्तकाला कोणी प्रकाशित मिळालं नाही. निविरा नावाची संस्था मी स्वतः काढली. ठरलं होतं एकाच पुस्तकासाठी काढायची, काढली पण 1.5 लाख पुस्तके गेले. पण म्हणजे आता कुणी प्रतिक्रिया दिली म्हणतो दिली हा दिले व चांगला, म्हणजे असं आलं की रावण सोडून पुढचं बोला. तर ज्याचे नाही जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. लोक काही कामाचं हुशार समजायला लागले. पण अजूनही आपण वाचनाच्याच प्रवाहात आहे. अजूनही अडॉप्ट करणं शिकणं, कारण की ही फार मोठी प्रोसेस आहे. आणि माऊलीला वाचल्यावर कळते. बरेचसे लेखक आता लिहितात मी लय भारी लिहिते म्हणतो. एखादं लिहितं पुस्तक लय भारी लिहिलं, अरे दादा तू ओरिजिनल वाचलंच नाही. म्हणजे कारण की ओरिजिनल खूप मोठं कार्य करून ठेवलं, त्याच्यात आपल्याला ओळख मिळते. हे म्हणजे मराठी लोकांचं प्रेम आहे. रावण लिहून सुद्धा मला सन्मान मिळाला. हे मराठीचं महाराष्ट्रीय लोकांचं मोठं मन मला. आणि हे सर फक्त पुण्यात महाराष्ट्रातच होऊ शकतं. इतर ठिकाणी लिहिलं असतं मी भयंकर ट्रोल झाला असतो. मला लोकांनी ट्रोलही केलं, त्याच लोकांनी परत माझं कौतुकही केलं. मोठ्या हृदयाची माणसं आहेत आपल्या राज्यात, म्हणून आपण म्हणतो की तो लिहू शकलो. ते लोकांनी मला कौतुक केलं आणि निश्चित पुढचं लिहायला बळ दिलं. ज्याला कुणाला लिहावं वाटतंय, ज्याला कुणाला लेखक म्हणून पुढे यावं वाटतंय, स्वतः काहीतरी निर्मिती करावं वाटतं, त्याच्यासाठी महाराष्ट्रासारखी भूमी मी तर म्हणून जगात नाही. लिहिण्यासाठी बोलण्यासाठी मराठीसारखी भाषा जगात दुसरी तिला तुम्ही उलटं करा पालटं करा तरी लोकांना मेसेज पोहोचतो. तर या इतक्या सुंदर राज्यात आपला जन्म झाला तर त्याचा आपण निश्चित फायदा घेतला पाहिजे. जर आपण अफगाणिस्तानमध्ये असतो तर कसा आला रावण कशी झाला, ती आपल्यावर महादेवाची कृपा आहे की जगातल्या सगळ्यात सेफ एका प्रदेशामध्ये आपला जन्म. तर निश्चित त्याचा आनंद बहुतेक त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि त्याच्यात पण मी लिहिलं रावण म्हणजे मी काही ग्रेट नाही. त्याच्यात जर लक्ष्मण शास्त्री जोशी सारख्या माणसांनी जमिनी नांगरून ठेवल्या नसत्या, रामायणावर विश्लेषणात्मक पुस्तक लिहिल्या नसते, उपनिषदांचं मराठीत करणारी लोक नसतील, प्रणव जोशीसारखी लोक नसतील, तर आपल्या ह्या लिखाणाला मी पोहोचू शकलो नसतो. तर मला असं वाटतं की जमीन नाकारलेली लोकांनी पेरून ठेवलंय, खतं टाकून ठेवलंय. मी फक्त कंस भाजले आणि दिले. मला नाही वाटत ते माझं काय फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण एक कथानक डोक्यात आलं ते दिलं. तर समृद्ध भाषा आहे आणि समृद्ध रेफरन्स बुक आपल्याकडे आहे, त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला. त्याची चांगली बाजू जे वाल्मिकी रामायण किंवा कंबळ रामायण किंवा तुलसी रामायण किंवा दशरथ जातक, जिथे जिथे रावणाचे चांगले वाईट गुण जे सगळीकडे मला समान वाटते ते सगळे गुण मी त्यात लिहिले. आणि मला एक गोष्ट कळाली की जो माणूस वेदांचा पंडित आहे, वेद म्हणजे ज्ञानाचा स्रोत नाही, एवढ्या वेदांचा जो पंडित आहे तो फार नालायक नाही वाचू शकत. कारण की पुरातन काळातलं नॉलेज एवढं भारी होतं की ते वाचल्यावर माणूस नीच नाही. तर मासे बसेस असतील, राजकीय डावपेच असतील, शिल्पनकेचे, तर त्याच्याने तो नायक किंवा खलनायक म्हणत नाही. प्रत्येक माणसात नायक खलनायक असतो, प्रत्येकाची वेळ असते. आपण जे म्हणतो ना प्रत्येकात रावण असतो, प्रत्येक नायक हा कोणासाठी तरी खलनायक असतो, प्रत्येक खलनायक हा कोणासाठी तरी नायक असतो. तर ते दोन्ही रूप आपले. बरेच जण म्हणते रावण आपल्या इथं नाही. म्हणजे एका पिक्चरमध्ये आडी पुरुषमध्ये रावण मुस्लिम दाखवायचा प्रयत्न झाला. इतके आटाने हरवलेले लोक होते किंवा इतकं ते परसेप्शन बदलायचं बघतो. रावण कुठला आहे म्हणते तर श्रीलंकेतला आहे. वाद परयुक्तिवाद फार असतील जिथे परत एका श्रीलंकेत काही, पण रामायणाच्या रावण बाकी कुणाला पाहू नको मला पाहू असं मी म्हणू शकतो. आणि सेकंड की रावणाचं जन्मस्थळ दिल्लीजवळ मिसळले. संमेलनाला गेलो तर पहिल्याच दिवशी मी त्या जन्मभूमीवर जाऊन आलो त्याच्या रावणाच्या. आणि तिथं गेलो, तिथं त्या महाराजांना भेटलो. ते म्हणले तो दशग्रंथी ब्राह्मण होता, आम्ही दशग्रंथी आहोत, आमचा रावण असा होता तसा होता. तर त्या मान्यता आहेत आपल्या देशात. आणि राम आणि रावण हे दोन्ही आपले, आपल्याला काय घ्यायचे ते आपण. मला नाही वाटत की ते परदेशी कुत्रे आहे. गडचिरोलीच्या भागात सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सावखेरीचा या 14व्या वर्षाची महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा आजच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमात ज्यांनी आपल्या बोली भाषेत अतिशय सुंदर वाचक ते प्रकाशक ते उद्योगप्रिय इतका जो प्रवास त्यांनी सांगितला आणि मुळात त्यांच्या भाषेत सांगितला,
ह्यापेक्षा चांगलं उद्घाटन आणि उद्घाटनपर भाषण आणि व्याख्यान ते मला शब्द आवडत नाही, पण प्रेरणादायी व्याख्यान किंवा सुरुवात होऊ शकत नव्हती. या पंधरवड्याची सुरुवात करण्यासाठी आपल्या निमंत्रणाला त्यांनी आदर देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे बेडकेड सर, त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष मनोजी शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला. प्रश्न छान आले, त्याचे उत्तरही सरांनी अतिशय सुंदर दिले. यापेक्षा चांगला उद्घाटनाचा समारंभ होणं शक्य नव्हतं. सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपला असे घोषित करतो. धन्यवाद.